सर्वांना नमस्कार। मी सुप्रिया एस स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। रात्री सगळ्यांना सुखाची झोप लागली असेल, बिकॉज मला तर खूप सुखाची झोप लागली आहे। मी खूप आरामात रात्री रिलॅक्स मध्ये झोपली, कारण की इतक्या महिन्यांपासून आपण नियुक्ती आदेशची वाट बघत होतो आणि फायनली ते काल संध्याकाळी नियुक्ती आदेश जाहीर झालेले आहेत। 20 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंतचे त्यांनी तारखा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये। आणि नायगाव आणि आझाद मैदान या दोन ठिकाणी हजर होण्यासाठी सांगितलेले आहे। प्रत्येकाने मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती पीडीएफ टाकलेली आहे। जर कोणी अजूनही बघितली नसेल तर टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करा। ती लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याच्यात पीडीएफ मध्ये आपापली नावं सर्च करा आणि नावाच्या पुढे त्यांनी ठिकाण सुद्धा दिलेलं आहे आणि वेळ सुद्धा दिलेली आहे। सो त्या वेळेला त्या ठिकाणी वेळेवर हजर राहा। दिलेले डॉक्युमेंट्स वगैरे केअरफुली घ्या। सामान तर सगळेजण घेणार, त्यात शंका नाही, पण डॉक्युमेंट्स केअरफुली बॅगेत आधी भरा। आणि ज्यांची लिस्टमध्ये नावं नाही आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका, येत्या काही दिवसात दुसरी लिस्ट सुद्धा येणार आहे, त्यात सर्वांची नावं असणार आहे। बिकॉज कोणीही घरी बसणार नाहीये, सगळ्यांना या महिन्यात हजर व्हायचंच आहे आणि आपण आता होणारच आहोत। सो टेन्शन घेऊ नका सगळ्यांनी, फक्त दिलेली वेळ, दिलेले नियम, त्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट्स प्रॉपर ते सगळं हँडल करा, प्रॉपर घेऊन जा, प्रॉपर वेळेवर हजर राहा तिथे आणि टेन्शन घेत घरात बसू नका। येत्या काही दिवसात दुसरी लिस्ट सुद्धा येणार आहे। मी परवाच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं होतं की हजर होण्याची तारीख आणि म्हणजे नियुक्तीपत्र देण्याची तारीख आणि रवाना करण्याची तारीख त्यांनी दोन्ही दिलेले आहेत। ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो एक फोटो टाकलेला होता। जर कोणी बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्या, कारण की 20 तारखेला हजर होणार, मग त्यांना कधी ट्रेनिंगला पाठवणार, 22ला हजर होणार त्यांना कधी पाठवणार, अशाच प्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे त्यात नंबरिंग, संख्या वगैरे। सो चला, आता फायनली निघायची वेळ आलेली आहे। घरी बसून खूप मज्जा केली, आता तयारीला लागा। 9 महिने खडतर प्रवास आहे आपला आता हा। तर भेटू आपण सर्वजण ट्रेनिंग सेंटरला आणि वेटिंगवाल्यांनी सुद्धा टेन्शन घेऊ नका, तुमचा निर्णय लवकरात लवकर लागणार आहे। सो डोंट वरी एव्हरीवन, बी पॉझिटिव्ह, बिकॉज मी सुद्धा पॉझिटिव्ह आहे तुमच्या बाबतीत सुद्धा। आणि नवीन भरतीचे फॉर्म सुद्धा येत्या काही दिवसात लवकर निघणार आहे। जोपर्यंत ते मुंबईची मुलं रवाना होतील तोपर्यंत भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, कारण की एकदा ह्यांना रवाना करून नवीन भरती प्रक्रिया ते लोक सुरू करणार आहेत। वय वाढवून सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका कोणीही। आणि मी तुम्हाला आधी पण सांगितले की नवीन भरती आणि वेटिंगचा प्रश्न हा दोन्ही वेगवेगळा आहे। नवीन भरती निघाली तरी वेटिंगचा प्रश्न हा उपस्थित राहणारच आहे। त्यामुळे असं विचार करू नका की नवीन भरती निघाली म्हणजे वेटिंग घेणार नाही का, असं नाहीये, वेटिंग खुलणार। कारण की तुम्ही बघितलं की मुंबई पोलीस आणि चालक या दोन्ही ठिकाणी मेडिकलसाठी किती मुलं गैरहजर होते। त्यामुळे डोंट वरी एव्हरीवन, लवकरात लवकर